जायवळ किंवा जावळ हिंदू धर्मामध्ये करतातच. का करतात, कशासाठी करतात, पुढे बघूया व्हिडिओमध्ये. आणि आमच्या युविकची आज केस काढायची होते आम्हाला. आज ना सुट्टीचा दिवस होता. आमच्या भेंडकळच्या सुशोभित रस्त्यांवरून निघालो. गेले काही दिवस ना तब्येत बरोबर नाही, पण बाहेर फिरायचं बोललो ना की आपोआप हुरूप येतो. सुट्टीमुळे ना गर्दी खूप जास्त होती. देवीला नमस्कार केला, कोंबड्यांचा मान दिला आणि आमच्या युविकचं सुद्धा दर्शन घेतलं. गेल्या गेल्या आपली थंड्याने आणि वड्यांनी सोय झाली. पिंका ताईला काय राहवलं नाही आणि बाकीचं महिला मंडळ सुद्धा जुडलेलं. आमच्या युविक साठी आज एकदम खास दिवस आहे, म्हणून दिदीने त्याला घातला हार आणि त्याचा केला सत्कार. मग काय, न्हावी दादांनी केली सुरुवात डोक्याला पाणी लावायची. तोपर्यंत बाबाला आमच्या काय कळालं नाही, कारण समोर दिलेला मोबाईल. आणि पोरांना मोबाईल दिला का पोरं एकदम बिझी होऊन जातात मोबाईल मध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. एवढी सगळी माणसं एकदाच समोर बघून थोडासा झाला होता पॅनिक तो, पण नंतर सगळं चिल मध्ये होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मूल वर्षाचं होतं तेव्हा त्याची सगळी नकारात्मकता काढण्यासाठी जायवळ काढलं जातं, म्हणजे त्याची केस काढली जातात वर्षभरात. आणि जशी केस काढली जातात त्याच्यानंतर डोक्यावरून लाडू, लाया, कुरमुरे सगळ्यांचा वर्षाव केला जातो आणि डोक्याला चंदन चोळलं जातं, जेणेकरून शांत डोकं राहावं. आम्हाला काय आंघोळ करायची नव्हती, थंड पाणी होतं म्हणून. मानाचे कोंबडे कापून त्याचा प्रसाद केला जातो आणि तो सगळ्यांना वाटला जातो. प्रसादावर तर युविकनी जोड घातलेली, कारण त्याला पण आणि मला पण कलेजी खूप जास्त आवडते. आगरी कोळी आहे भाई, मटन मच्छी शिवाय जेवण जाईल का. मस्तपैकी मटन आणलेला बनवून घरूनच आणि त्यासोबत कोलबी, एकच नंबर कॉम्बिनेशन. आणि त्याबरोबर काय जोरदार पाऊस लागला, काय वातावरण झालेलं तुम्हाला काय सांगू मी. असा अनुभव तुम्ही पण नक्कीच घ्यायला पाहिजे. मोठा ब्लॉग करणार होतो, 4-5 दिवस तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे केला नाही, म्हणून छोट्या ब्लॉग मध्येच आज आटपून घेतलं. घरी जायला निघालो, जाताना भिजलो थोडासा, पण मजा आली. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.